आणि हे जे मुलं आले आहेत तिथे थोडंसं माहितीसाठी सांगते. जे आज जे पर्यावरणाचं जसं परिस्थिती आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. परिस्थिती कशी समजते? कारण हे जे पाऊस जे मध्ये येतं आपण बघितलं एकदम जोरात, नाहीतर बिलकुल येत नाही. थंडी एकदम जोरात, नाहीतर बिलकुल नाही. आज कालपर्यंत आपण बघत होतो खूप जास्त थंडी, आता खूप कमी. म्हणजे ही जी पर्यावरणचं जो चक्र सगळं बदललेलं आहे. आणि पूर, जिथे एक ठिकाणी पूर होते तर दुसऱ्या ठिकाणी ड्राउट को क्या बोलते हैं, दुष्काळ. हा, असं परिस्थिती आज पूर्ण जगभरात निर्माण झालेला आहे. पण सर्वात चांगलं जर कोणाची शैली किंवा सर्वात चांगला जो संस्कार, हा मला म्हणून तुम्हाला नमन करते, आदिवासी संस्कार. आणि त्याच्यामुळे आम्ही पूर्ण देशभरात जी तुमची मुख्य जी संस्था आहे आदिवासींचा, त्यांच्याबरोबर अशोक चौधरीजींचं नाव ऐकलं असणार तुम्ही सगळ्यांनी. त्यांच्या जे टीम आहे त्यांच्यासोबत मी काम करते. आज इथे हे आपले हे कॉलेजचे मुलं आहेत. 13वी 15वी 17वी असे त्या वर्गाची मुलं आहेत. आज त्यांना इथे आणलं गेलं आहे कारण, आणि इथे तुम्ही बघता अधिकारी, इथे प्रांजली मॅडम आहे, इथे भाग्यश्री मॅडम आहेत. आणि आज पूर्ण आपला जो संजय गांधी नॅशनल पार्कचे जे अधिकारी आहेत त्यांनी हे कार्यक्रमाचं आज नियोजन सगळं केलेलं आहे. आदिवासी प्रकल्पचे पण ते मॅडम आपली सुप्रिया चव्हाण त्या येऊ शकल्या नाही, पण त्यांच्या तो रिप्रेझेंटेटिव्ह वाल्मी म्हणून जे आहे ते येत आहेत आता. आणि आपल्यासोबत MPCB के कहाँ गए, MPCB के अधिकारी, MPCBचे पण अधिकारी आहेत आपल्यासोबत. म्हणजे आज आपण काय केलं आहे की जे गट आपल्या याच्यातले समाजातले जे गट आपल्यासाठी विचार करायला पाहिजे, पर्यावरणासाठी विचार करायला पाहिजे, आज त्यांच्यातले एक याला आपण इथे बोलून घेतलं. ठीक आहे ना. आणि आपली जी आदिवासीची जी शैली ती किती जास्त चांगलं व्हायला पाहिजे. ह्या वन विभागमध्ये वनक्षेत्रात जर म्हटलं तर तुमचा अधिकार सर्वात आधी, त्याच्यानंतर जसं काळ बदलत गेला, आधी तुम्ही इथे आले, त्याच्यानंतर वनविभाग आला, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी येत गेल्या. बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे असा जो विचार ठेवून की आपला वनचा जर आपल्याला उद्धार करायचा, वन विभागचा जर आपल्याला चांगलं काम करायचं आहे, तर तुमच्या सहकार्याने आम्ही कसं करू शकणार त्या संबंधित आज आम्ही आलो आहे. आज आले, ह्या मुलांना पण तुमच्या बाबतीत माहिती पाहिजे. कसं इकडच्या शैली, कसं तुम्ही आज तुम्हाला पाहिजे असतं तर तुम्ही सगळं झाडं कापून मोठे मोठे घरं बांधले असते जसं लोक करताय. पण तुम्ही तसं न करता तुमच्या ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ह्याला म्हणजे वनाला सांभाळायला या पद्धतीने तुम्ही तुमच्या वेगवेगळा कार्यक्रम करतात किंवा जे लहान राहण्याचा जीवनशैलीच्या जे काही आहे त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती घ्यायला आलो आहे. आणि आमचे अधिकारी पण आज बघणार आहेत की तुमच्या कसं प्रकारे तुम्ही वनाला सांभाळलं आहे, काय तुमच्या मनात काय आहे, काय व्हायला पाहिजे ते पण आम्ही तुमच्याकडनं ऐकणार. त्याच्यातनं काय होईल, ह्या मुलांना पण शिकायचं मिळणार खूप सारा. ते पण काही रिपोर्ट बनवत आहेत, जे आम्ही हा जो रिपोर्ट बनणार आहे ते गव्हर्नमेंटकडे पण जाणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या विटनेस मराठी में बोलो, विटनेस साक्षीदार, 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 साक्षीदार त्याच्यात आज हा पूर्ण कार्यक्रम आपण करणार आणि एक रिपोर्ट पण बनणार. आणि मुख्य उद्देश काय आहे, आपले जे जंगल आहे, जमीन आहे, आपले जे
नदी ओढे नाले जे आहे ते जर व्यवस्थित राहिले त्याच्यातनं आपला जीव उपार्जनासाठी पण आपण खूप सारं काही काही करू शकणार. आपला जिंदगी पण चांगला होईल, आपली तब्येत चांगली राहणार. ह्या सगळ्याला जे तुम्ही सांभाळून ठेवलं तुमच्याकडनं पण आम्हाला थोडा समजायचं आहे. आणि काही जर तुम्ही जे काही थोडा जे देशाचा रिच्युअल्स को क्या ट्रेडिशन्स रिच्युअल्स को जो संभाल के रखा है उसको क्या बोलते हैं? तर तुम्ही जे संस्कृतीला पण चांगलं करून ठेवलेलं आहे, अजूनही जपून ठेवलं आहे, ते तुम्ही थोडासा आम्हाला इथे दाखवायचं पण आहे, जेणेकरून ह्या मुलांना प्रोत्साहन पण मिळेल, त्यांना पण वाटणार की असा आपण जगायला पाहिजे. ते थोडासा आज आपण आम्ही ऐकणार तुमच्याकडे. इन्होंने बहुत सारा जो काम आदिवासियों के लिए जिस तरह से, वो बहुत ज़्यादा पढ़ी लिखी नहीं है. हम लोगों को ये भी समझना ज़रूरी है आज के दिन में की तुम्ही लोक हे नाही समजायचं की तुम्ही अडाणी किंवा शिकलेले नाही म्हणून तुमच्या काही हे महत्त्व नाही आहे आणि आम्ही शिकलेलं म्हणून महान नाही. तुमच्या जे एवढा वर्षाचा जे तुम्ही एक्सपिरियन्स को क्या बोलते हैं, अनुभव आहे, ते घेऊन जे तुम्ही आम्हाला शिकवणार ते आज आम्ही शिकायला तुमच्याकडनं आलो आहे. आणि ये जो बर्फ है, इन्होंने जिस तरह से एक लीडरशिप देकर जो आज आप देखोगे इधर जो पाड़ास है इसमें जो एजुकेशन बढ़ा, ये आदिवासियों का जो समाज है इसमें जो एजुकेशन बढ़ा और लोगों को आगे बढ़ाने के लिए जो प्रोत्साहन और जो करना था ये इन्होंने अपने तरीके से किया. ये आपको समझना बहुत ज़रूरी है. और आज इनका जो बेटा है वो भी एक वारली, इनकी जो अलग अलग तरीके की जो क्या कहते हैं हुनर होता है, वो चीज़ों को भी इन्होंने बहुत अच्छी तरह से समाज में लाया है. इनका बेटा जो है वो वारली पेंटिंग का मास्टर है, उसके बारे में बहुत जगह बहुत सकता है. आप जो यहाँ देख रहे हो दीवारों पे भी बना है. और ये जो सारा आपने देखा है कि एक छोटा सा उन्होंने एक वर्ल्ड बनाया है. आप देख रहे हो पक्षी हैं, जानवर है, इधर उधर घूम रहे हैं. जिस तरह से ये घर है आप देख रहे हो मिट्टी का, ये जो समाज को दिखाने के लिए या समाज को जैसे चलना चाहिए उसका एक उन्होंने बहुत अच्छा जीता जागता उदाहरण अपने सामने रखा है. तो अभी हम लोग इससे सुनेंगे कि इन्होंने क्या क्या काम किया और ये बाकियों से भी सुनेंगे कि क्या क्या होना चाहिए और किस तरह से हम लोगों को सीखना चाहिए कि क्या किस तरह से पर्यावरण को बचाना है. तो मैं शामू आपका बहुत बहुत धन्यवाद मानते हूँ की आज तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि आम्ही हा जे कार्यक्रम एकदम शॉर्ट नोटीसमध्ये लावला त्याच्यात तुम्ही एवढे बायका पण आले आणि तुम्ही मला खूप चांगलं एक हे देत आहे, पुढाकार देत आहे. तर आज तुमच्याकडनं ऐकायचं आहे की ह्या समाजाने काय केलं इथे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये तुम्ही कधीपासून आहात, काय केलं आणि कशा प्रकारे ह्या समाजाला पुढे घेऊन चाललं त्या बाबतीत जरा आम्हाला सांगा. आम्हाला आधी कसं खायचे खूप वांदे होते. आम्हाला खायचे वांदे होते. कंदमुलं खाऊन लोक इथे जगलेले आहेत आणि पारक तर नंतर आलेला आहे, पण लोक आदिवासी लोक इथे राहिलेले आहेत. आणि आदिवासी लोकांनी खड्ड्याचं पाणी पिलेलं आहे. नदीत जाऊन खड्डा करायचा, त्याचं पाणी पिलेलं आहे. नदीतले मासे खाल्लेले आहेत. नदीतलं पाणी पिऊन लोक दिवस काढलेले आहेत इथे लोक आणि त्याच्यावरच जगलेले आहेत. आणि आमचं शिक्षण का नाही, आम्हाला खायला नव्हतं आधी, म्हणून आमची मुलं कशी, मुलांना आम्ही जन्म दिला, काही वडील सोडून जंगलात जायचे, जंगलातून काय फलं बिलं घेऊन यायचे, ते कधी विकायला न्यायचे, सुकी लाकडी पडलेली ती विकायला न्यायची, त्याच्यावर आमच्या मुलांचं पोट भरायचे आम्ही, म्हणून आमचं शिक्षण नाही झालेलं आहे. पण पारक नव्हतं तेव्हापासून इथे लोक राहिलेले आहेत. कधी लोकांवर तुम्ही अन्याय करू नका. मी सांगते, पारकवाल्यांना पण सांगते, तुम्ही नंतर आलेले आहेत, तुमचं काय ते चाललंय. आणि आत्ता पण एवढा अन्याय करून करून आमचे वाड वडील मरून गेले. आता त्यांच्या पिढी चालले, आम्ही पण आता मरून जाणार. पण असे आम्हाला सांगतात तुमचं पुनर्वसन. पण का, आम्हाला समजून तर सांगा ना, का आमचं पुनर्वसन. आमच्या हक्काने आम्ही सांगतो का आमचं इथे आमचा हक्क आहे. आणि आम्ही जंगलाला खराब करत नाही. जंगल आमच्या मुली जंगल आहे. आम्ही आम्हाला लागतं, वापरण्यापुरी लागतं तेवढंच आम्ही जंगलातून घेऊन येतो. आम्ही लाकडं बिकडं मोठी काय तोडत नाही आणि नुकसान करत नाही. आणि आम्ही आदिवासी लोक आम्हाला जंगलच पाहिजे. आणि आम्ही जंगल आणि आम्ही ते सांगतात ना, नातं जोडतात, जंगलाचं नातं आणि आदिवासींचं नातं. आणि आधी आम्हाला बत्तीवर राहायचो आम्ही, बत्तीवर. पण दिवसेंदिवस मुलं दोन शिकायला लागले, दिवसेंदिवस. आता ही लाईट आहे. पण आता सांगतात बघा ना, येऊर आहे, ठाणा आहे,
तिकडे पण ह्याचाच आहे ना, महाराष्ट्राचाच आहे ना. त्यांना तुम्ही मीटर दिले, आम्हाला का नाही मीटर देत? हा, आम्हाला का नाही मीटर दे? आम्ही हक्काने लढतो, आम्ही पारच नव्हतो, आम्ही जागा सांभाळून ठेवलेली. आम्हाला बघूनच ना पारक आलं ना. इकडून आम्ही गेट काढून शेती लावत होते लोक, गेट काढून शेती लावत 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 इकडे आले. मग इकडे पाड्यानं नाव दिलं, शेलोंडा होता, जांभी पाडा होता, हा फणस पाडा होता, असं पाड्यांची नावं दिली. हा, पाड्यांची नावं दिली आणि फारस आलं, ते फारसने उठून उठून एका जाग्यावर लोक आणली. आणि आता सांगतात इथून तुम्हाला हलवून आम्ही आरेला नेणार. अजिबात नाही हलणार. आम्हाला इथून जायचंच नाही, आम्हाला इथेच द्यायचं आणि आमच्या सोयी आहेत ते द्यायच्या. आम्हाला इथून जायचंच नाही आहे. आणि जंगल आहे ना, जंगल आमचं नातं आहे, जंगलाशी आमचं नातं आहे. हां, आणि आम्हाला जंगलातलं काय लागतं ते आम्हालाच माहिती आहे. आम्ही कशी जगले, कंदमुलं खाऊन जगलेत आम्ही, म्हणून आम्ही जंगलालाच पकडून राहणार आहेत. आम्हाला इकडे आरेला इकडे तिकडे टाकलं तर आम्ही जाणार नाही. मला एक सांग, आमची शेती होती इथे, शेती आम्ही इथे शेती करून खात होते. तिथे नंतर फारस आलं छोटंसं कृष्णा उपनगर, नंतर ती मॅप्को आली. मॅप्कोवाल्याकडून फारसवाल्यांनी पैसे घेऊन ही बघा बोंडरी पण आहे, बोंडरी मारून ही आम्हाला जागा दिलेली. आणि आता इथून आम्हाला हलवायचं नाही. आम्ही नवीन लोक नाही आहेत, आमचा गाव नाही, देश नाही, काय नाही आहे, आम्ही इथलेच लोक आहेत. तुमचं पारक आलं, तुम्ही सांगता संजय गांधी असू द्या, संजय गांधी आम्हाला समजतं, पण संजय गांधी नंतर स्थापन केली ना तुम्ही. आधीचे आदिवासी होते, आता आदिवासींची पण काहीतरी किंमत करायची ना. का आधीच्या काहीतरी अभ्यास करा की नाही तुम्ही. जे साहेब येतात ना, आम्ही मान्य करतो ते शिकलेले आहेत, आम्ही असं करतो ते साहेबांच्या समोर आपण बोलायचं नाही. पण आम्ही बोललो नाही ना तर आम्हाला खड्ड्यातच घालायला लागले. हां, खड्ड्यातच घालायला लागले. इथे जा, आम्ही सगळे दुखी, आमची छोटी मुलं पासून दुखी. अरे आपल्याला कुठेतरी नेणार आहेत, आपल्याला कुठेतरी ह्याच्यावरच आमचं जीवन चाललंय, ह्याच्यावरच चाललंय. आम्हाला लाईट नाही, पाणी नाही, काय नाही. बोरिंगचं पाणी पितो. किती लोक आजारी आहेत, कोणाला पथरे झालेत. हा, ते बोरिंगचं पाणी पिऊन ना, हेच आमचं चाललंय. कधी आधी आम्ही तर खड्ड्याचं पितच आलो, तेव्हा आजार नव्हते, तेव्हा हे काय काय आम्ही खड्ड्याचंच पित आलो, तेव्हा आम्हाला पथरी नाही, काय नाही झाले. पण आता जसं वातावरण बदलत चाललंय तसं काय काय आजार येत चाललंय. हां, आता तुम्ही BMCचं पिता, तर आम्हाला पण BMCचं थोडा सोडा पाणी आम्ही किती पिणार ना खड्ड्याचंच. हां, मला एक सांग, आता बरं मी जे काही थोडेसे प्रश्न विचारते त्याचे पण थोडंसं उत्तर देत जा. कारण आम्हाला ह्या जो संजय गांधी नॅशनल पार्क हा कधी ह्याच्या सुरुवात झाली आणि तुम्ही कधीपासून आहात? कारण हे जे मुलं आहे हे पण थोडंसं काही स्टडी पण कंडक्ट करतायत, त्याच्या लाईनीवरच आपण बोलत जाऊ. मग तुझ्या पण जे काही तुला व्यक्त करायचं ते सांग की कधीपासून तुमचे जे पूर्ण जे समाज आहे कधीपासून राहत आहे तिथे? माझ्याकडे लिखी नाही आहे मॅडम, माझ्याकडे तारीख नाही आहे, मी ठेवलेलं नाही, तेवढा मी अभ्यास नाही केलेला. पण पारस नंतर आमचे वाडवडील जाऊन आता आम्ही कसे आहे आमच्यावर दबाव टाकायला लागले ना, तेव्हा आम्हाला एवढी जाग आली का आपण तर कधीचे आहेत. हां, आपण कधीचे आहेत, आपण कशाला हे असं करायचं ना, आपल्याला कशाला इकडे तिकडे. पण आमची छोट्या मुलापासून आम्ही दुःखी आहेत. छोट्या मुलापासून आम्हाला दुसऱ्या गोष्टी तुम्ही विचारल्या ना पटकन आमच्या डोक्यात येणार नाही. आमच्या घरापासूनच आमच्या तेच आहे डोक्यावर. अरे आपल्याला घर तर आपलं नेणार आहे, घर तर नेणार आहे. हां, असं नाही. आणि आमचे पोरं पार्कमध्ये कामाला एकेकाला 20-20 वर्षे झालेत. हां, 20-20 वर्षे झालेत, तर ती तुम्ही तिथे सकाळी धावत जातात, हजेरी घेतात. पण ती पोरं आमची घरी येऊन काय हजेरी ठेवत नाही. ते सगळं लिखित आहे, साहेबांकडेच पाहिजे ना. हां, आता साहेब बोलतात काय पारकची तुमच्याकडे काय आहे पुरावा? पोरांना सांगतात काय आहे पुरावा? पोरं सांगतात आमच्याजवळ काय पुरावा नाही, फक्त आमची तारीख आहे काय ह्या तारखेला आम्ही लागलेलो आहे. आमच्याकडे काहीच नाही ना, फक्त हजेरी लावून यायचे. तर त्यांच्याकडेच पाहिजे ना पुरावा. हां, ते पण आमच्या पोरांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि सगळे त्यात पण चक्करमध्ये आहेत. मला एक सांग की आपले जे आदिवासी प्रकल्पचे जे अधिकारी आहेत ते आपल्या इथे रानसांसाठी कसलं प्रकारच्या मदत किंवा जसं एक काहीतरी ट्रेनिंग द्यायचं, काही आपल्या जीविकासाठी वगैरे असं काही आतापर्यंत काही राबवलं आहे का असं प्रकारचं काही? आदिवासी प्रकल्पनी पण नाही. आदिवासी प्रकल्पमधून मी एकटीच बोलते, तुम्ही पण बोला. काय राबवला काय त्याने?
आता मला सांगा की जो आपण आता संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आहोत, तर ह्या नॅशनल पार्कमध्ये आपल्याला कसं प्रकारच्या सोय, म्हणजे काही आपण कामात आपण इन्वॉल्व्ह होतो का ह्यांच्या, की काही झाडं बिडं लावायला आणि इथे जे काही ओळे नाले आहेत ते जरा साफ करून आपण त्यांना मदत करतो का इथे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये? असं काही कधी झालं का? कामाला लोक आहे ते करतात ना मॅडम. कामाला आहे ते करतात आणि जंगलाला आग बीग लागली ना आम्ही सुद्धा मदत करतो. आम्ही सुद्धा धावतो का ह्या जंगलाला आग लागली आपण सगळं हे करायचं. आणि नदीत कधी कोण पब्लिक आलं, कोण चाललं वाहून चाललं तेव्हा पण आम्ही मदत करतो. रस्त्या घेऊन मी तर जाऊन धावून झाडाला रस्ता बांधून मुलं काढलेले आरडाओरड करून एवढी मदत आम्ही केलेली आहे. या बाईंनी तर मुर्दा पण काढलेला आहे. या बाईंनी पब्लिक आलेलं त्याचं नदीत बुडलेलं डुबी मारून ना काढलेली आहे त्या मुलाला. आता मला सांग की जे आता परिस्थिती आपण वनविभागमध्ये बरेच ठिकाणी, आता फक्त इथेच नाही सगळीकडे आहे, तर आदिवासींना काय वाटते की आपण कसं प्रकारे आपला हा वनला कसं वाचवायचं? कारण याच्यात तर तुमची अधिकार सर्वात आधी म्हटलं जातो है ना, कारण जे पॉलिसीप्रमाणे जे काही रूल वगैरे आहे त्याच्याप्रमाणे असं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की त्याच्यात आपण कसं पद्धतीने या सगळ्या गोष्टीसाठी मदत करू शकतो, वनला कसं वाचवायचं? कारण आता जे आपण इथे बसलो आहे, इथे सारे जे ओढे नाले वगैरे आहेत आम्ही बघितलं ते सुकतात, 3 महिना फक्त राहतो मग नंतर सुकून जातात. आणि आपल्या तुलसी लेक पण आहे तिथे मोठी, तर ते सगळ्यातनं आपण कधी पण आपले जेवढे समाजातले कधी आपण त्याच्यात शेती भीती काही कुठल्या वर्षात आधी होत होता आणि आता बंद झाला असं काही आहे का? आता बंद झालं पण आमच्याकडे तारीख नाही आहे बघा. तारीख नाही बोलत, हां जे जुने आहे ते सांगतील. हो हां 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 बोला. इंदिरा गांधीच्या टायमाला आमच्या सासऱ्याचे आजोबाबा हे सगळे महामे होते. ते टायमाला आम्हाला हे सगळी शेती दिलेली. कानेर गुंफा, चिंचपाडा, केळदापाडा, लाईट सोपारी, आपली फणसपाडा, हे सगळे चिंचपाडा, हे सगळे हे लोकांचे आमचे सगळी शेती. एक आलं फारसवाले, हे आता नवीन आले साहेब, तो एक साहेब आलेला त्यांनी सांगितलं शेती लावायची बसवली ना, बाकीचे चिंच पाडायची फणस पाडायची सगळे आणून इथं बस आमच्या बाज आमच्या सासऱ्याला बोलता आले नाही. आज आम्ही बोलू तसं आम्हाला ते पहिले बोलता येत नाही होते. फसून घेतले आमची सगळी शेती ना, पिंजरे बनवले त्याच्यावर याच्या वाघाचे ना, ते आता हप्ता खातात ना. आम्हाला शेती लावायला गेली तर आम्हाला शेतीच नाही लावू देत. आमची पोरं मला उपास आहेत. जेव्हा पगार घेऊन येतील तेव्हा आम्ही रासं घेऊन येणार, तेव्हा आमच्या पोरं मला देणार आहे. पगार किती 8,000. किती अन्याय करतात का रिक्षा नाही चालू ठेवायची. अरे इथे काय आहे, काय आदिवासींच्या हाताखाली काय गाड्या आहेत काय? 8,000 पगार आम्हाला सर्व त्याच्यामध्ये भागवायला लागते सगळं संसार. आता मला सांगा नाही, मला एक ठीक आहे, मला समजते की तुम्हाला खूप आता असं वाटतंय अन्याय झालेला आहे आणि खूप काही असा प्रकार आहे की ज्याच्यातनं तुम्ही दुःखी पण असं वाटतं, म्हणजे तुमच्या बोलण्यावरून पण, आणि जे आहे ते सांगताय तुम्ही. आम्ही पहिले आता सगळं आम्हाला विकायचे नाही. आता कैरी पाडायची नाही, आंबा विकायचे नाही, विकायला घेऊन नाही जाते. आता त्या आमच्याच हातीमध्ये आहेत, आमच्या जाग्यामध्येच लावलेला. आमचा डोंगर आमचाच आहे. आम्ही डोंगर सांभाळून ठेवलेला आहे. आम्ही दगडी सांभाळून ठेवले, माती सांभाळून ठेवलेली आहे. आम्ही कोणाचं आम्ही विकत नाही, आम्ही सगळं कोणालाच नाही, आम्ही स्वतः नाही. आता एवढा आम्ही सगळं संसार त्याच्यावर भागवायचे. आता काय आहे पण आम्हाला जायचं नाही. आम्हाला इथं संसार ठेवायचा आहे. लहान मुलाला जसा आमचा आई वडला आहे संसार सांभाळला आम्हाला, असं लहान मुलाचा संसार इथंच ठेवायचा आहे. इथंच आम्हाला गावठाण द्या. आम्ही बंदोबस्त इथंच करायची. आम्हाला घरी जा, तुम्ही कितीतरी जा, मंत्री या ना, कोण बाहेरचा देश घेऊन आम्ही जाणार नाही. इथं आम्ही आहे, इथंच राहणार आहे. आम्हाला बाहेर पाठवायचं. आपण आज जे इथे भेटलोय ना, थोडासा आपण एक विचार असं पण करून मला थोडंसं सांगा. हा आता कसं आपण समजलं हा सगळं इश्यू आहे. आता मला सांगा की कसं पद्धतीने आपण काय करायला पाहिजे की वनाला अजून चांगलं आपण करू शकतो आणि याच्यात राहून एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांच्या सहकार्य
साहेबाला मिटिंग घ्यायची. आम्ही आजपर्यंत काय त्रास दिले नाही. एकले बाई दुट्या करतात. आजपर्यंत आमच्या बाया कोणा सेडले नाही, कोणा आम्ही दम नाही दिला. लेडीज आहेत यश आता आम्ही तसे करत नाही. आम्हाला ते लोक पाहिजे, आम्ही सगळे त्यांच्या जीवावर आहेत. पण आम्हाला सांभाळायला पाहिजे. आज आम्हाला बकऱ्या नाही सांभाळू देत. आमचा जुना संसार आहे, आम्हाला बकरी नाही सांभाळ. आमचे ढोरं विकून खाले, आमचा सगळा संसार विकून खाला फार फाले. हे साहेब गेले सगळे, हे सगळे नवीन आले. यांना काय माहिती आहे? आम्हाला माहिती आहे सगळं आमच्या आई वडिलाचा संसार. सगळे ढोरं होते, नांगराचे बैल सगळे आम्ही शेती लावायचे. ते आम्हाला सगळे आता आम्हाला काय आहे काय नाही विकायचं. आम्हाला काकडी आता कंपनी नाही बनवायची. नाही बनवायचं मग कसं काय आम्ही संसार काकडी लावायच्या, दोडकी लावायचे. काय आम्ही लावून नाही तर काय खाणार आहे? तुम्हाला इथे वनपट्टे दिलं गेलंय ना? काय नाही दिलेले अजून आम्हाला वनपट्टी काही नाही. वाड्या लावल्या ते पण येतात, पाऊस पडला की वाड्या तोडायला येतात. कंपनी सगळी तोडून टाकतात. नाही पण भाजीपाला पण आता लावतात. ते टायमाला एवढ्या झाडं झालेले काकडीच्या सगळ्या उपटून नंतर घेऊन गेले ऑफिसला. आमच्या विहू पंडितची बाई आलेली, तिने सांगितलं लावायचे नाही, उपटायचे नाही म्हणून तिने आजपर्यंत आम्ही कसून खातात. मी पंडितने आम्हाला साथ दिलेली आजपर्यंत. नाही, पण आता जर तुम्हाला आपल्याला जर एक वनासाठी, आणि आपल्याला वनासाठी म्हणजे काय, ही जी परिसर आहे ह्याच्यात ज्या पद्धतीने सगळं झाडं आहे, जमीन आहे, जनावर आहे, पाणीचा स्रोत आहे, या सगळं वाचून ठेवायला तुम्हाला काय वाटतं की कसं प्रकारचा एक पूर्ण आपल्या पर्यावरणमध्ये कसं प्रकारच्या आमच्यासाठी म्हणजे आमच्यासाठी सांगा की कसं आम्ही वागायला पाहिजे किंवा कसं व्हायला पाहिजे जेणेकरून हे सगळं चांगलं राहील? आता सगळेच वागा तसे झाले. फारच वाले आपले पकडू, त्याला मिटिंग घेऊ, आपले बंधारा बांधायचा. पाणी साचवायचं असेल ना तर बंधारा बांधू, त्याच्या पाणी साचल. आता तर पाणी गेलं सगळं मोठे मोठे पूर येतात तर धडधड जातात. मोठा बंधारा बांधला, पाणी कसं साचून राहणार आहे? सगळे कपडे धुवायला होणार, सगळे आंघोळी करायला होणार. आता आम्हाला त्या सकाळी नळाला एक तास पाणी येते, नंतर बंद होते. सगळे मुलं शाळेतून येतात, आंघोळीला करायला पाणी नाही. मग ते पोरा कसं काय आंघोळ कपडे घाल. मग शाळेची बाई सांगते, ए पोरा तुला उभं रे, तुझे कपडे घाण आहे, तू वास येते. मग ते पोराला पाणी पाहिजे आंघोळीला ना, कपडे धुवायला पाहिजे, काही लोक पाणी पाहिजे टायमाला. असं मोठा बंधारा बांधला तर पाणी साचून राहणार सगळे. पहिले तसंच मोठे मोठे खड्डे राहायचे. आणि आता तुम्ही खूप वयस्कर आहात यांच्यामध्ये, मला एक सांगा, आधी 25 वर्ष आधी विचार करा थोडा की हा जो परिसर होता कसं होता आणि आजचा परिस्थिती काय, फरक काय पडलाय? आता ते पहिल्यासारखं होतं, चांगलं होतं. ते टायमाला आम्ही सगळे दवाखाना आमची मोठं मुलं आहेत 30 वर्षाची आहेत, त्याला आम्ही दवाखाना बघितलेले नाही आजपर्यंत. आम्ही बाहेरचा जंगलाचा दवा चालाल तर सगळं बघायचे. ते टायमाला आजार यायचा नाही, चांगला आम्ही व्यवस्थित पाणी प्यायचे. सगळं आम्हाला काय आजार यायचाच नाही. या आधी एक आहे बघ आता बसलेले आहे इथं, तिला पण माहिती आहे सगळं. आम्ही एवढं सगळं जुना. आता तर उलट झाले सगळं. या आजारी पडले, ते आजारी पडले, याला ॲडमिट कर. पैसा आहे काय ॲडमिट करायला? पैसा नाही, पगार किती आहे. आमच्या लोकांना तर बाकीच्या मुली काम करतात, बाकीच्या घरी बसलेले आहेत, कामच नाही. बाहेर देशचे कामाला आणून लावले मध्ये ना. आमच्या लोकांना पैसा पाहिजे, पैसा दे नंतर काम करणार, तुम्हाला कामाला घेणार. तर आमच्याकडे पैसा नाही तर आमची मुलं पण ती पगारी राहिली ना. पुढं मगारचे बाहेर देशचे लोक आले, पैसे दाबून ना ऑफिसला घुसवले साहेब लोकांनी ना. आमचे लोक सगळे अनाडी लोकांना घरी बसवले. पैसा नाही आमच्याकडे, आम्ही कुठून भरायचे पैसे? अशी वेळ खराब आहे आमच्या लोकांची. आता परत सांगतात तुम्ही गोरेगावला जा. का गोरेगावला जायचं? आमच्या गावठाण आता आहे, युवा गावठाण आमचं आहे, आमच्या 10 पाड्या आमच्या आहेत. आता ह्या जे मुलं इथे बसलेले आहेत, चला आपला हा जो आहे ठीक आहे, आपल्याला आपल्या अधिकारसाठी आपण बोलतोय. आता तुम्हाला हे जे मुलं इथे बसलेले आहे कॉलेजचे, ह्यांना आपण काय म्हणजे सांगायला पाहिजे की पर्यावरणासाठी आपण कसं जगायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे, म्हणजे एक तुमच्याकडनं एक मेसेज जायला पाहिजे ह्या मुलांना. त्याच्यासाठी शाम काय बोलणार? ह्या मुलांसाठी काहीतरी एक मेसेज दे की आपल्याला जर आपल्या पर्यावरणाला चांगलं ठेवायचं आहे तर आदिवासींकडनं त्यांना काय एक असं एक हे म्हणजे गुट्टी त्यांना काहीतरी खायला घाल की म्हणजे जेणेकरून हे कधी पर्यावरणाचा नाश करणार नाही किंवा पर्यावरणाला खराब करणार नाही. कसं ठेवायचं? आमचं घर दिलं ते आमच्या नावावर असू द्या, जमिनीपासून. आणि जेवढं मोठं घर आहे तेवढं मोठं आम्हाला घर पाहिजे. आणि आम्हाला पार्कमध्ये नोकरी पाहिजे. आणि जंगलाचे
जंगलाचं सगळं रक्षण आम्ही करणारे आहेत. आम्ही झाडं बिडं तोडत नाही, आणखी लावतो झाडं. हा, आता पण लोक दुःखी झालेत. आरेला सांगितलं ना लोकांना, अरे आमची झाडं आहेत, आम्ही कशाला सोडून जाऊ, असं लोक दुःखी झालेत. हा, आम्हाला इथून जायचं नाही आहे. आम्हाला घराची जागा आमच्या नावावर इथेच असावी. ओ आप समझ रहे हो हम उनको जो पूछ रहे हैं, तो उनको क्या है, उनके लिए सबसे इम्पोर्टेंट क्या है, उनको जो जगह उनको बदल रहे हैं, ठीक है ना. वो इसीलिए उसके मार्फत आप लोगों को आंसर देने की कोशिश कर रहे हैं कि हम लोग कभी झाड़ मारते नहीं हैं, झाड़ों को हम जगाते हैं. वो एक उनका कहने का मकसद है. दूसरा, जो गांधी जी ने हम लोगों को बहुत साल पहले कहा है, देयर इज़ एवरीथिंग फॉर द नीड ऑफ द पीपल बट नॉट फॉर द ग्रीड. तो वो एक मैसेज वो आप लोगों को इनडायरेक्टली वो देने की कोशिश कर रही हैं आप लोगों को, कि ताकि हम लोग भी अपना पर्यावरण का रक्षा करने के लिए. अभी आप देख रहे हो ये जो ड्राइंग वगैरह भी जो बनाया है या जो आर्ट बनाते हैं, यहाँ पे दिनेश है. दिनेश यहाँ आ जाओ. इन्होंने जो बिल्कुल नेचुरल प्रोडक्ट्स से, आप इधर आ जाओ ना ताकि ये बच्चे भी देखेंगे आपको. उन्होंने देखा ही नहीं है दिनेश, तो ये भी है, देखा है शायद. हाँ, तो ये एक अपने सामने एक एग्ज़ाम्पल है जो आज भी, ये अपने सामने एक एग्ज़ाम्पल है जो अभी के जनरेशन, आप ही के जनरेशन के हैं, और जिन्होंने एक जो नेचुरली कैसे हम चीज़ों का उपयोग करके, आप अभी आजू बाजू में भी जो देख रहे हो, इसका पूरी तरह से इनको श्रेय जाता है, और इन्होंने ये सब चीज़ों को करने की कोशिश. So he is like a role model among the Adivasis. We should not feel that Adivasi is something very low kind of a thing. In fact, today we have to understand it's a very high level thing. And if we try to become like them, at least we will be, reflecting. या हमने जो एजुकेशन लिया उससे ये होएगा कि हम पर्यावरण को बचा रहे हैं. तो अभी दिनेश थोड़ा सा आप बताएं अपना जो करियर के बारे में, और आदिवासियों का यहाँ का जो करियर है, किस तरह से वो लोग काम करते हैं, क्या करते हैं, बच्चे लोगों का प्रोग्रेस कैसे हो रहा है. लोग जो हैं आदिवासियों के, उनको ये SGNP के साथ जोड़ के भी हमको बात करनी है, क्योंकि हम लोग फॉरेस्ट ड्वेलर्स हैं, है ना. और हम किस तरह से इसमें कंट्रीब्यूट भी करेंगे, और हम क्या चाहते हैं, और हम किस चीज़ों को आज आगे बढ़ा रहे हैं, जो लोग हमारे से देखकर आगे बढ़े, वो चीज़ के बारे में थोड़ा बताइए. जैसे यहाँ की जनरेशन अभी पढ़ रही है, लेकिन पहले ऐसा था कि पूरा जीवनमान जंगल पे ऊपर था. जंगल में जाना, सब्जी लाना, वो बेचने जाना, लकड़ा वगैरह. तो अभी ये सब चेंज हो गया है, क्योंकि अभी की जो जनरेशन वो पढ़ रही है. बाकी की जनरेशन नेशनल पार्क में जो यंग एज वाले लड़के वो काम कर रहे हैं, बाकी के बाहर जा रहे हैं. तो पढ़ाई अभी ज़्यादा अच्छे लेवल पे बच्चे पढ़ रहे हैं. तो जैसे जीवनमान चेंज हो रहा है थोड़ा थोड़ा, मैम आगे क्या समझिए किस तरह से अभी की जो जीवन शैली कैसे बदल रही है, अभी जो यंग जनरेशन आपके आ रहे हैं, और वो किस तरह से इसको ये अपनी जो संस्कारों को किस तरह से आगे लेके चल रहे हैं. जैसे कि आपका एक एग्जांपल है, आप जिस तरह से ये जो वारली पेंटिंग करके जो आप आगे, तो इसी तरह से और किस तरह से ये चीज़ों को, आदिवासी कल्चर को कैसे आगे बढ़ा रहे हैं, उस चीज़ का बताइए. अभी जैसे मैं वारली आर्टिस्ट हूँ यहाँ पे, तो मैं फर्स्ट वारली आर्टिस्ट हूँ कि मेरे दादी ने मेरे को सिखाया था, तो मैंने वो बचा के रखा है. और वही आर्ट अभी मेरे समाज में छोटे बच्चे, उनको मैं सिखाता हूँ कि अगर मैं नहीं रहूँगा तो ये आर्ट आगे चले जाए. तो उसमें नेचुरल कलर से कैसे आर्ट बनाते हैं, जैसे चारकोल हो गया, और रिवर में बहुत सारे कुछ देखने लायक है. जैसे मैं वॉक लेकर गैसर रिवर, तो लोगों को मैं बताता हूँ कि खाली रिवर नहीं है, उसमें भी एक जीवन शैली छुपी रहती है. जैसे वहाँ मैक्सिकन प्रिकली पॉपी है, सूखे के टाइम में वो पेड़ उगते हैं, उसको फूल आते हैं, उससे कलर बनता है. कितने सारे पत्थर हैं, उससे नेचुरली कलर बनाते हैं. और जंगल के नदी के कॉर्नर पे ऐसे बहुत सारी मेडिसिन की दवाई है जो छुपी रहती है. तुझं सीट नाही सोडायचं.
तो ये चेंज हो रहा है, मतलब लाइट बच्चे स्कूल में तो जा रहे हैं, माँ बाप काम पे जा रहे हैं, जंगल में कम जा रहे हैं। पहले का जीवन तो जंगल पे ज़्यादा डिपेंड था, अभी का है वो थोड़ा सा, जैसे मेडिसिन थोड़ा सा कुछ लेने के लिए लोग जाते हैं, क्रैब फिश या ऐसा छोटा मोटा कुछ रहेगा, लकड़ा लाने काम रहेगा तो जाते हैं, नहीं तो लोग कम जाते हैं। तो मुझे ये कहना था कि जैसे इन्वायरमेंट के बारे में, जहाँ मैं रहता हूँ, मैं मेरा घर खुद का घर नहीं मानता, जहाँ एनिमल है उनका भी एक घर है, उस हिसाब से हम रहते हैं। तो आप भी वैसे थोड़ा सीखो कि नेचर को ध्यान में रखते हुए कि प्लांटेशन करना है, पानी सेव करना है या एनिमल को बचाना है, ये सोचो तो जंगल बचेगा, नहीं तो आगे कुछ नहीं हो सकता। को कोई क्वेश्चन करना है तो आप लोग ज़रा क्वेश्चन करो, अगर आप लोग, क्योंकि मैं नहीं देख रही कोई भी कुछ लिख रहा है, बिकॉज व्हेन वी कम टू लर्न वी राइट सर्टन पॉइंट्स विच आई एम नॉट ऑब्जर्विंग, दैट इज़ नॉट हैपनिंग। एनीवेज, बहुत बहुत धन्यवाद दिनेश। अभी हमारे बीच में जो आदिवासी प्रकल्प के, आपका ज़रा परिचय दे देंगे आप? वाल्मी पाटील, रत्नाकर कोळी। अब आता थोडा वेळ आधी तुम्ही थोडासा उशिरा आले, आमचं ऑलमोस्ट आता आम्ही कंप्लीट केलं, पण थोडं तुमच्याकडनं एक ह्यांच्यासाठीच मी विचारते, कारण काय झालं, आता आम्ही जेव्हा डिस्कस करत होतो यांना विचारलं गेलं की आदिवासी प्रकल्पकडनं आपल्याला कसं प्रकारच्या मदत मिळते, म्हणजे जे ट्रेनिंग आहे, स्किलिंग आहे, काही प्रकारच्या स्कीम्स आहेत, तर ते काय काय राबवलं गेलं ह्या पाडासाठी, जरा तुम्ही सांगू शकता का काही? हां, असं बोला. तर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय बोरिवली आहे ना, याच्यासाठी ती 2 जिल्हे आहेत, मुंबई आणि मुंबई उपनगर. तर याच्यामध्ये जे काय आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये आहे, आपण नावपाड्यामध्ये, तर या पाड्यामध्ये सौर दिवे वगैरे दिलेले आहेत आम्ही 2-3 वर्षापासून. 2019, 20, 20, 21, 22 जिथं जिथं म्हणजे यांची लाईटची सोय नाही आहे. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून काही राष्ट्रीय उद्यान असल्यामुळे तिथे बरेचसे बंधन आहेत, त्याच्यामुळं मग विजेची काही सोय नाही, म्हणूनसाठी आमच्या ऑफिसकडून. पण का यांच्यासाठी तसं सोय व्हायला नको ते पण थोडंसं, कारण हे विद्यार्थी आहेत आज इथे आलेले आहेत समजायला, कारण हे पण आदिवासी आहेत आणि आपण आता 22व्या सेंचुरीमध्ये आपण बसलेलो आहोत आणि अजूनही जर यांच्याकडे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, तर आपला आदिवासी प्रकल्प यांच्यासाठी कसं प्रकारच्या सोयीसुविधा, कारण फक्त इलेक्ट्रिसिटीच नाही, पाणी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, सगळं. हां, पाण्याची पण सुविधा करून देतो ना आम्ही. हां, नाही पण इलेक्ट्रिसिटीच्या मग सोलर थ्रू का, म्हणजे एक सोलर, कारण इथं जे काही राष्ट्रीय उद्यान आहे त्याला वन विभागाची बरीचशी बंधन आहेत. ते बंधनाला परमिशन त्यांच्याकडून नसल्यामुळे, आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे ना, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून परमिशन मिळत नसल्यामुळे ते बंधनं आम्ही काही टाळू शकत नाही, त्याच्यामुळे ती योजना इथं राबवली जाऊ शकत नाही बरेचशा. नाही, पण कसली बंधन, कारण आपला जो पॉलिसीमध्ये, एक मिनिट मला जरा, कारण आमच्या मनात काही प्रश्न आहे, त्यामुळे आजचं आपण हे सगळं केलं आहे. आणि आपल्याला कसं पर्यावरणला चांगलं करायला आणि ह्यांचा पण काही सुखसुविधाचा पण जर राहिलं तर ते पण आपल्याला मदत करतायत आणि करू शकणार, त्याबद्दलच आपला थोडासा माहिती काढतो आपण की जर आपल्या FRA आहे, यांच्या फॉरेस्ट राईट ॲक्ट आहे आणि हे खूप वर्षापासून आहे, काय नवीन नाही आहे, हे जुनं टाईमपासून वन हक्क जे यांच्या आहे, तर त्याच्या अंतर्गत त्यांना एक बेसिक कम्युनिटीज म्हणून पण इलेक्ट्रिसिटी, पाणी हे का नाही होऊ शकत आणि काय अडचण त्याच्यात येते, त्याच्या थोडासा बोला. तर यांना पाण्याची सोय वगैरे करून देतो आम्ही. पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे ना, आमच्या जी काही योजना आहे, जिल्हा विकास यंत्रणा, काय केलं गेलं आहे ते एक्झॅक्टली स्पेसिफिक सांगा जरा. बोरवेल वगैरे करून दिलेले आहे. किती बोरवेल केला आहे यांच्यासाठी? बंद पडलेले आहेत, पण करून बोलतात नाही दिले. ऍक्च्युली मॅडम बोरवेल वगैरे केलेले आहेत, काही आपण आता बऱ्यापैकी प्रयत्न करतो. किती बोरवेल दिले आपण? किती बोरवेल दिले? मॅडम
कसं असतं पाड्यातल्या जर संघटनेचा ठराव आला त्याच्यामध्ये नाव आहे. If you people will keep quiet, lot of issues कोणी will असं solve आहे, of this. तर आता नोट करून घ्या. संघटनेमार्फत आमच्याकडे ठराव द्या. तुम्हाला म्हणजे नळ योजना पाहिजे असेल किंवा सौरदेव पाहिजे असेल, परत न्यूक्लियर नाही, आम्हाला डायरेक्ट लाईट द्यायची. आम्ही पण आधीचे आहेत, पारकच्या आधीचे आहेत. आणि तुम्हाला लाईट द्यायची किंवा तुम्हाला सुविधा मिळण्यासाठी सदैव प्रकल्पकार्य तुमच्या पाठीशीच असतं. आम्ही तुमच्या बाजूनेच बोलत असतो कधी पण. तुम्ही पण अनुभवलं असेल, फॉरेस्टवाले आम्हाला विरोध करता, इकडे पण येतात, बिटे घेऊ देत नाही आम्हाला तुमच्यासाठी किंवा आम्हाला काय. आता आपण तेवढ्यासाठी वन हक्कासाठी आपण एक कॅम्प घेणार आहोत याच महिन्यामध्ये. आपलं बोलणं झालेलं आहे आणि ननावरे साहेबांना आपण फोन करून सांगितलंय, तर ते पण आपल्यासाठी तसंही करणार. आपण वन आमचं बोलणं झालंय कालच. आदिवासी म्हणजे ऍक्च्युली हा आधीपासून राहणारा आदिवास म्हणजे पहिला प्रथम नागरिक तसं पहिलं तर आपण आहे. हो आणि आपल्याला जिथे सुविधा मिळत नाही खेदाची बाब आहे. पण काही करो मेरे इसमें नहीं हो रहा है हाँ. आपल्याकडनं जे हे जे यांच्यासाठी जे सुखसुविधा आणायला पाहिजे किंवा ट्रेनिंग व्हायला पाहिजे आपल्यातर्फेचं बोला, बाकीचं ठीक आहे. का केलं गेला नाही आजपर्यंत, का आपण केलं नाही? पास असेल आता मोटर ड्रायव्हिंग स्कूलचं आम्ही फॉर्म आहे आमच्याकडे अंतर्गत, त्याला आम्ही फ्री तुम्हाला पैसे देऊ 3 महिन्याचं हेवी आणि लर्निंग लायसन काढून. नंतर न्यूक्लियर ब्रेक अंतर्गत वेट याच्याहून मग त्याच्यात काय झालं, काही लोकांनी गैरफायदा घेतला. बोगस आदिवासी घुसले याच्यामध्ये 28,000 बोगस आदिवासी आहेत. आता पेपरला आता नागपूरच्या अधिवेशनात पण प्रश्न उपस्थित झाला होता. म्हणून काही लोक गैरफायदा पण घेतात आपला, तो होऊ नये म्हणून तो सरकारचा प्रयत्न आहे. पण आपण जाती दाखल्यासाठी पण कॅम्प आयोजित केला होता. जातीचा दाखला काढण्यासाठी पण आपण कॅम्प आयोजित केला होता. आपण ठाण्याचे साहेब आहेत, ते जातीचं व्हॅलिडिटी देतात, त्यांना आपण बोलवलं होतं. आपल्याकडे काही जुनी पावती असेल म्हणजे दाखलाच पाहिजे अशातला काही भाग नाही. ते म्हणाले तुमच्याकडे काही आपलं काही दंड झाला असेल, घरात काही असेल, कुठली लेखी पावती असेल, काही असेल, ते सुद्धा पुरावा म्हणून चालणार आहे आपल्याला दाखला काढण्यासाठी. तो पण आपण सांगितलं होता तुम्ही दाखल्यासाठी अप्लाय करा, त्या तहसीलदारला सांगायचं तू आमचा नाकार आपल्याला टाकून जाऊ. आपला हा पण विषय झाला होता. आणि मला एवढं सांगायचं आहे ते ठिकाणा मी आता सांगतो या वर्षासाठी प्रत्येकाला अशी कोणाच्या धंदाकडे इच्छा असेल तर आपण 50,000 रुपये पण त्यांना आर्थिक लाभाची योजना देतो अंतर्गत. त्यासाठी प्रत्येकाकडे जातीचा दाखला, उत्पन्न दाखला आपण काढायला मदत करतो. जाती दाखला असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जे 10वी-5 मुलं असतील त्यांनी ड्रायव्हरसाठी लर्निंग लायसन, हेवी लायसन आपण काढून देतो. नाही आपल्याला वन हक्काचं आपल्याला यायचं. तर ठीक आहे. आता आजच्या खूप सारे आता यांना म्हणूनच आज आपण बोलून घेतलं आहे. आपल्याला जे आपल्यासाठी काम व्हायला पाहिजे, आपल्यासाठी जे आपल्या आदिवासींसाठी जे कार्यक्रम राबवायला पाहिजे किंवा जे मदत व्हायला पाहिजे, त्यासाठीच आज यांना पण इथे आपण बोलून घेतलं आहे. आणि नक्कीच हे मदत पण करतील असं आम्ही हे पण करू की ते करतात आणि आमची पण फॉलोअप असणार. आपण पण करत जाऊ एकत्र. मेन आहे की तुमची समृद्धी होईल किंवा तुमचं चांगलं सगळं सोयीसुविधा होईल, म्हणजे जंगल जमीन पण चांगलं राहील हे आम्हाला ठामपणे माहीत आहे. तर त्यामुळे आपण अजून एक मीटिंग ह्यांच्यासोबत सेपरेटली लावू. आज आपण कसं तुमच्याकडनं की काय आम्ही करायला पाहिजे जेणेकरून आम्ही पर्यावरणाला चांगलं ठेवू शकू, त्याच्यासाठीच आजचा कार्यक्रम लावला होता. तर आता मला एक बोलायचं आहे मॅडम. बघा ना, आता तुम्ही लाईटीचं आम्हाला पारकवाले तर परवानगी तर नाही देत आहे, तर मग ते येऊर ठाणा तिथे पण तो फारच आहेच ना. मग याच्यासाठी आपल्याकडे काय उत्तर आहे? हे म्हणतात बाकी ठिकाणी देतात, इथेच होत नाही, असं काय? बाजूला दिले द्यायला काही प्रॉब्लेम. आम्ही तर त्यांना पण माहिती आहे म्हणजे आम्ही यांच्या पाठीशीच आहे. आम्हाला फॉरेस्टच अडचण आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. नाही पण ते पण फॉरेस्टमध्येच आहेत ना सगळे, बाकीच्या पण जे म्हणतात ते. आमचा वेगळा विभाग आहे मॅडम. आम्ही यांच्या बाजूने आम्ही याला सगळ्या नाही यांच्या म्हणणं आहे जिथे यांनी नाव घेतलं आता ते सगळं जंगलचंच आहे ना. तिकडचे अधिकारी वेगळे आहेत. आता हे बोरिवली राष्ट्रीय उद्यान आहे ना, हे
फक्त इकडच्या अधिकारींचाच मुळे होत नाही. अच्छा, मोठा अधिकारी योच आहे, हेच वरचा हेच ऑफिस मोठे आहे, दुसरे का तिकडे जर आहेत नाही साहेब. बघा आम्ही सगळं माहिती आहे आम्हाला, सवलत डिपार्टमेंटला माहिती आहे सगळं. ते काढायचं आहे ना, ते काय सांगतात का इथूनचे यांना आदिवासीला काढायचा, पण तुम्ही त्याच्यावर पण अभ्यास करा. आदिवासी आधीचे आहेत तर ते हक्काने लढतात आणि असे तुटून जाणार नाही. आदिवासी आधीचेच आहे आणि आम्हाला इथून जायचंच नाही, आम्हाला इथेच राहायचं आहे. तुम्ही काही करा, फॉरेस्टला तुम्ही पण मॅडम सांगा, हे सरकारला सांगा, हे लोकांना इथून हालायचं नाही. आमच्या काही सोयी सुविधा असल्या त्या देऊन टाका आम्हाला बस. आपण सगळे मिळून जल जंगल जमीनला पण वाचू, आपण इथे राहू, आपण इथे करूनच. बरोबर बरोबर. आम्ही आहे म्हणून जंगल वाचलेलं आहे, नदी वाचलेली आहे. बरोबर. आता 10 वर्षे झाले असतील नदीला जास्त पब्लिक यायला लागले, तर नदीला घाण बीण करायला लागले, म्हणून आम्हाला थोडं पाण्याचं हे झालं नाही. तर आम्ही नदीतलंच खड्डे वापरून पाणी पितो. हां, ओके ओके. तर ठीक आहे. आता खूपच चांगलं तुम्ही सगळ्यांनी बोलले. आता शामू काही थोडंसं आम्हाला हे दाखवणार झलक तुमच्या एक आध काहीतरी आता तुम्ही आम्हाला एक तुमच्या जे हे दाखवा जरा, काहीतरी गाणे म्हणून किंवा काहीतरी एक आध. शामू एक आध काहीतरी. आज आदिवासींचं तर मुख्य तेच आहे ना, आम्ही त्याचा पण विचार करूनच आलो. मध्ये काय केलंय? फणसपाड्यात एक मोठा बंगला बांधला, कंपाऊंड केली पूर्ण याला. आपल्या पराण्याला तर किती त्रास होतो, हरणांना ते किती त्रास होतो तिथे. हा, सगळं मोकलं होतं ते. मग ते पिंजरे बांधले, किती मोठे मोठे झाडं तोडली. मग आता झाडं तोडून इकडे तिकडे टाकतात सगळे. चला आता आजचा इथे कार्यक्रम नमस्कार, माझून पाटील बोलतो. नवा पाडत आलो होतो. त्याच्या मॅडम जोरात संघटनेत भोईर साहेब बोलतो. संघटनेत भोईर साहेब. प्रशांत भाई. हॅलो. हाँ जी बोला. हाँ बोला. हॅलो. हाँ बरोबर. हे एक ऐसे एक ये ले लेना.